आज आपण परिमिती या घटकामध्ये शाब्दिक उदाहरणे पाहणार आहोत. यापूर्वीच्या घटकामध्ये आपण त्रिकोण, आयत, चौरस यांची परिमिती कशी काढायची हे प्रत्यक्ष पाहिलं होतं. आता आपण प्रत्यक्ष शाब्दिक उदाहरणं या ठिकाणी पाहणार आहोत. उदाहरण असं आहे, एका त्रिकोणाच्या बाजू 8 मीटर, 7 मीटर, 6 मीटर आहेत. तर त्रिकोणाची परिमिती किती? तर आपल्याला काय त्रिकोणाची परिमिती काढायची आहे. या ठिकाणी बघा, त्रिकोणाची परिमिती कशी काढणार आपण? त्रिकोणाची परिमिती की आपल्याला काय करायचं असतं, त्रिकोणाची परिमिती बरोबर काय आहे, तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज करावी लागते. काय करावी लागते? तीनही बाजूंच्या लांबीची बेरीज करायची आपल्याला. मग काय करायचं आपण या ठिकाणी मांडून घ्या. पहिली किती आहे? 8 मीटर अधिक 7 मीटर अधिक 6 मीटर यांची बेरीज करायची आपण. आता 8 आणि 7 किती? 15. 15 आणि 6 किती? 21. तर 21 मीटर. तर याची परिमिती किती आहे? त्रिकोणाची परिमिती किती आहे? 21 मीटर. अशा पद्धतीनं आपण काय करायचे, ही उदाहरणं सोडवायची आहेत. दुसरं उदाहरण या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे बघा. 7 सेमी बाजू असलेल्या चौरसाची परिमिती काढा. चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय आहे? तर आपण अगोदर सूत्र काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. चौरसाची परिमिती आपण त्या दिवशी पाहिलं की चौरसाच्या चारही बाजू कशा असतात? समान लांबीच्या असतात. म्हणून चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणुले एका बाजूची लांबी. 4 गुणुले एका बाजूची लांबी. आता या ठिकाणी बघा, मग आपल्याला काय करावे लागेल की 7 सेमी बाजू आहे. मग 4 गुणुले एका बाजूची लांबी किती आहे? 7. यांचा काय करावं लागेल? गुणाकार करावा लागेल. 7 सेमी आहे. मग यांचा गुणाकार काय येईल की 4 चा पाढा 7 पर्यंत मोजायचा. 4 7 28 सेमी. किती येईल? 28 सेमी येईल. अशा पद्धतीनं ही शाब्दिक उदाहरणं आपण काय करायचे? सोडवायचे आहेत. उदाहरण पुढचं असं आहे, आयत व चौरसाची परिमिती समान आहे. आयताची आणि चौरसाची परिमिती कशी? समान आहे. आयताची परिमिती 240 सेमी आहे. तर चौरसाच्या बाजूची लांबी किती असं विचारलंय आपल्याला. तर काय करायचं अशी उदाहरणं सोडवताना? लक्ष द्या. चौरसाची परिमिती काय करायचं आधी? चौरसाची परिमिती बरोबर आयताची परिमिती. चौरसाची परिमिती बरोबर आयताची परिमिती बरोबर 240 सेमी. किती सेमी आहे? 240 सेमी आहे. मग आता चौरसाची एक बाजू काढायची आपल्याला. काय करायचं आहे? चौरसाच्या बाजूची लांबी विचारली. चौरसाची एक बाजू काय करायचं बघा, 240 सेमी भागिले किती करायचं? 4 करायचं. भागिले किती करायचं? 4. म्हणजेच परिमिती जी आहे, किती परिमिती आहे? 240. त्याला काय करायचं? 4 भागायचं. मग आता आपण भाग देऊया. 240 बघा, 240 भागिले 4. आपल्याला माहिती भाग देताना आपण काय करतो? शून्याचा भाग काय करायचा? द्यायचा. शून्याचा भाग द्यायचा. दिला शून्याचा भाग.
आता 4 भाग देऊया. 4 एके 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सहे 24. 4 4 गेले, खाली राहिले 0. 2 2 गेले, खाली राहिले 0. वरतून हा राहिलेला 0 घ्यायचा. या शून्याला भाग जात नाही म्हणून काय करायचं आपण शून्याचा भाग द्यायचा. 0 0 गेले, खाली राहिले 0. किती आलं उत्तर 60. मग किती असणार आहे एक बाजू 60 सेमी असणार आहे. अशा सोप्या पद्धतीनं आपण काय करायचं उदाहरण सोडवायचं आहे. काय विचारले बघा या उदाहरणामध्ये 50 मीटर लांबी व 40 मीटर रुंदी असलेल्या आयताकृती मैदानाला चौपदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी किती मीटर लांबीची तार लागेल. पहा असे उदाहरण कसे सोडवायचे हे समजून घ्या अगोदर. चौपदरी तारेचे कुंपण म्हटले. किती म्हटले चौपदरी. मग आपण सुरुवातीला काय करूया एक पदरी किती लागेल हे काढूया. मग काय करायचं एक पदरी कुंपण बरोबर आकृतीची परिमिती. काय करायचं अगोदर आकृतीची परिमिती काढायची. आकृती कशाची या ठिकाणी आयताकृती म्हटले. काय म्हटलंय आयताकृती. मग आयताकृती म्हणल्यावर आयताचं काय करावं लागेल आपल्याला परिमिती काढावी लागेल. मग पहा आयताची परिमिती. मग आपल्याला माहिती आयताच्या परिमितीचं सूत्र काय आहे 2 गुणुले कंसात लांबी अधिक रुंदी हे आयताचं सूत्र आहे. मग या ठिकाणी आपण मांडून घेऊया 2 गुणुले कंसामध्ये लांबी किती दिलेली आहे 50 मीटर अधिक रुंदी किती दिलेली आहे 40 मीटर. हे आपण आधी काय करूया सोडून घेऊया. 2 गुणुले 50 अधिक 40 किती झाले 90 झाले. किती झाले 90 झाले की नाही. मग 2 गुणुले 90 बरोबर किती झाले 180 मीटर. 180 मीटर झाले. आता किती पदरी कुंपण आपल्याला सांगितलं होतं बघा चौपदरी कुंपण. किती सांगितलं होतं चौपदरी कुंपण आपल्याला काय केलेलं आहे घालायला सांगितलेलं आहे. मग बरोबर काय करायचं 180 मीटर गुणुले 4. 180 मीटर गुणुले काय करायचं 4 करायचं. मग याचा काय करायचा आता गुणाकार करायचा. याचा गुणाकार किती येतो 180 गुणुले 4 बरोबर 720 मीटर. हा याचा काय होतो गुणाकार येतो. मग किती आपल्याला लागणार आहे चौपदरी कुंपण घालण्यासाठी किती तार लागणार आहे आपल्याला 720 मीटर तार लागणार आहे.